युजफुल किचन टिप्स। उपयुक्त अशा किचन टिप्स। 1. गोड पदार्थ बनवताना कायम जाड गुळाच्या भांड्यात करावे, ज्यामुळे ते करपत नाही। 2. खसखस बारीक वाटायची असेल तर 15 मिनिटे आधी पाण्यात भिजत ठेवा। 3. भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही किंवा 2 ते 3 आमसुले कोकम टाकावे, या उपायाने भेंडीची भाजी चिकट होत नाही। 4. नूडल्स मोकळे होण्यासाठी शिजताना त्यात 1 ते 2 थेंब तेलाचे टाकावे आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून घेऊन थंड पाण्याखाली ठेवावे। 5. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा, त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात। 6. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे। वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे। 7. वर्षभराचे तिखट मसाले व हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा। 8. डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ 4 व 1 या प्रमाणात घ्यावी, तर मऊ डोशासाठी हे प्रमाण 3 व 1 असे असावे। 9. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा, यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो। त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो। 10. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी, पीठ लवकर चाळले जाते। 11. आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते, तसेच सहज चिरता व किसता येते। 12. बदामाची साले सहज निघावीत यासाठी 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवावे। 13. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवल्याने त्यात लोहाचे प्रमाण वाढते। 14. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळावा। 15. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडे थंड पाणी घालावे, त्यामुळे दूध खाली लागणार नाही। श्री स्वामी समर्थ।